हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला झटपट अशी फ्लावरची रेसिपी दाखवणार आहे. तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तर इथे मी पाव किलो फ्लावर घेतलेला आहे. फ्लावर आपल्याला कट करून 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला 2 पाण्याने फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर फ्लावर धुतल्यानंतर इथे मी एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरे घातल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचे आहेत. जिरे छान तेलामध्ये तडतडले की जो आपण फ्लावर धुवून घेतला होता आपल्याला तो फ्लावर घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे. जेणेकरून फ्लावरला डाग पडेपर्यंत व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित फ्लावर परतून घेते. फ्लावर व्यवस्थित परतल्यानंतर एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे. तर त्याच पॅनमध्ये आपल्याला भाजी करायची आहे. तर इथे मी गरजेनुसार तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला इथे 3 ते 4 पाकळ्या मी लसूण कट करून घेतला होता. आपल्याला लसूण घालायचा आहे आणि व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. लसूण व्यवस्थित लाल झाला की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा व्यवस्थित तेलावर छान तडतडून घ्यायचा आहे. कढीपत्ता तडतडला की इथे मी छोटे 2 कांदे कट करून घेतले होते. कांदासुद्धा आपल्याला तेलावर ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित ट्रान्सफर झाला की इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता. तो टोमॅटोसुद्धा कांद्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो कांदा परतल्यानंतर काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाले व्यवस्थित आपल्याला कांद्यावर परतून घ्यायचं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. तर ह्या भाजीसाठी आपल्याला मसालेसुद्धा काही जास्त वापरायची गरज नाही. तर इथे मी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला एवढेच मसाले वापरलेले आहेत. तर अगदी चविष्ट होते आणि छानसुद्धा ही भाजी लागते. तर मसाले छान व्यवस्थित परतले की आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्याने व्यवस्थित आपली कांदा आणि टोमॅटो मिळून येतं आणि भाजी खायला खूप चविष्ट होते. आणि झाकण ठेवून छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी जो आपण फ्लावर परतून घेतला होता तो आपल्याला फ्लावर घालायचा आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर भाजी आपली व्यवस्थित अशी 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि अधीमध्ये आपल्याला 1 ते 2 वेळा हलवायचं आहे जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. तर पाहू शकता एकदम छान अशी आपली भाजी झालेली आहे. एकदम चविष्ट लागते. नक्की या पद्धतीने करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि अगदी झटपट होते. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. तर वरतून भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. खूपच छान लागते आणि ह्या पद्धतीने नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.